गुड मॉर्निंग. मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीपयोग 20 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि मी बनवलं होतं बिटाची भाजी. तर चला मग पुढे रेसिपी बघूया. तसंच विचार आला की झाडाला फुलं आलेली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करावी. इथे माझा पुदिना पण खूप सुंदर वाढलेला आहे आणि ही शेवंतीची फुलं आहेत ज्याची लोक वेणीही करून डोक्याला घालतात. इथे साहित्य: कोथिंबीर, पुदिना, लाल मिरची आणि लसूण. आणि मिक्सरमध्ये मी 5-6 बीट कापून बारीक करून घेतले आणि पुदिना, कोथिंबीर, थोडंसं जिरं, मिरच्या आणि लसूण एवढं सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं. अर्धा कांदाही घातला मी त्याच्यामध्ये. इथे माझं मिश्रण दळून झालेलं आहे. ते मी आता चला पुढे तडका देऊया आपण भाजीला. इथे बीट बारीक करून घेतलेल्याचं पेस्ट तुम्ही किसूनही घालू शकता. पातेलं गरम झालंय माझं. मी तेल घातलंय, एकच पळी तेल घातलंय. जिरे, थोडेसे धने नाही, बडीशोप आणि मोहरीचा तडका दिल्यानंतर ते मिश्रण बारीक केलं जे होतं, लाल मिरची आणि लसूण याचं, तर ते पातेल्यात घातलं. व्यवस्थित मीठ टाकलं. जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत ते परतून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित जी पेस्ट होती ती त्याच्यात शिजून जाते व्यवस्थित तेलामध्ये. आणि मग मी त्यानंतर त्याच्यात बीट घालणार. बीटाचा हलवा मी केलेला आहे, पण मला हलव्यापेक्षा ही भाजी जास्त आवडली आणि यूट्यूबवर किंवा इतर कुठेही तुम्ही पाहिलेली नसेल तशी ही भाजी मी बनवलेली आहे. तर मित्रमैत्रिणींनो, माझी भाजी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर कशी वाटते ही माझी भाजी? अतिशय सुंदर बनवलेली आहे. 10 मिनटात शिजून रेडी होते आणि अतिशय सुंदर लागते. पोळीसोबत खाऊ शकता तुम्ही, त्याला दही टाकून खाऊ शकता किंवा कशासोबतही खाऊ शकता तुम्ही. भाजी इतकी सुंदर आहे आणि पौष्टिक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या स्वतःची, आणि प्रथमतः स्वतःची काळजी जास्त घ्या म्हणजे तुम्ही घरच्यांची काळजी घेऊ शकाल. तोपर्यंत इथेच थांबूया. बाय.